ज्या पावसाळी रब्बर बॉलच्या पर्वामध्ये मालिकावीरची बाईक ज्या टाकीगावच्या खेळाडूने जिंकली तो आयकॉन खेळाडू आज चिर्ले टीम मध्ये खेळतोय। पहिलाच बॉल घुटना टेक और चैतन्य पाटिल का सिक्सर देख बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकार। बॉल वरती षटकारने स्वागत केले अंकुर पाटीलचं। बॅट्समन चैतन्य पाटील मॅन फ्रॉम टाकीगाव दमदार स्ट्रोक पहिला षटकार आला। ओ इथे बॉल चांगला लाईन मध्ये बदल केला थोडीशी लाईन मागे खेचली आणि त्याच्यानंतर टर्न केला बॉलनं डॉट बॉलची सांगता येते उतरना पाहायला मिळेल। पहिल्या बॉल वरती दादागिरी राहिली चैतन्य पाटीलची पण तो असा खेळाडू आहे 5 षटकांची मॅच त्यामुळे जास्तीत जास्त धावा कशा काढता येतील याकडे नेहमीच्या खेळाडूचं लक्ष राहतं आणि हे या क्रीडांगणामध्ये देखील यंदाचा हंगाम चैतन्य पाटीलचं सुपर डुपर राहिलं। अनेक पावसाळ्याच्या स्पर्धा मी या क्रीडांगणामध्ये पाहिल्या त्यामध्ये दमदार खेळी चैतन्य पाटीलची पाहायला मिळाली। शॉर्ट पिच बॉल जागा बनवली फिरून मारलाय बॉल चाललाय फाईन लेग सीमा रेषा पलीकडे तिसऱ्या बॉल वरती ठोकलाय हा खणखणीत षटकार। स्कोर पोहोचला तब्बल 12 वरती धूम धडाक्यात बॅटिंग चैतन्य पाटीलची कलात्मकता कौशल्यता आणि आक्रमण त्याचं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता। आणखी एक शॉर्ट पिच टाकला आडव्या बॅटनं फ्लॅटेड स्ट्रोक डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दे दनादन फटकेबाजी तिसरा षटकार। चार बॉल मध्ये अंकुरनं 3 षटकार पाहिलेत आणि त्यामध्ये वेगवेगळे फटके हे चैतन्य पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळालेत। पहिल्याच ओव्हर मध्ये थोडासा घाम फोडला इथे लाईन चांगली आहे थोडासा स्पीड वाढवला गोलंदाजाने अगदी खांद्याचा पूर्ण वापर करता बॉल रिलीज केला डॉट बॉल 5 चेंडूंचा खेळ संपला। आज कोपरवली 11 कोपरवली उरण पूर्व विभागातील संघ खेळतोय आणि या टीम मध्ये आपण आकाश पाटील विंधणीचा खेळाडू आयकॉन पाहताय ज्या खेळाडूने देखील रायगड प्रीमियर लीगचं पर्व चांगलं गाजवलं आणि चांगल्या फॉर्म मध्ये दिगोडेच्या क्रीडांगणामध्ये देखील त्याची बॅटिंग पाहायला मिळाली होती। आज चांगले आयकॉन खेळाडू स्टार प्लेअर तुम्ही आज मैदानामध्ये पाहताय चैतन्य पाटील ओसविचित करण्याचा प्रयत्न अशा परिस्थितीमध्ये हा फटका त्याने खेळण्याचा धाडस दाखवला 3 षटकार 3 डॉट बॉल आणि पहिलं षटक इथे समाप्त झालंय। कोपरवली टीम कडून अंकुर पाटीलने धावा खर्च केल्यात तब्बल 18 धावा। मंचावरती तुम्ही आदरणीय सन्माननीय समाधान शेठ माली साहेब यांना पाहताय त्यांच्या समेत जगदीशजी ठाकूर साहेब आमचे उत्कृष्ट समालोचक विपुलजी पाटील स्कोरर आज आमच्या समेत सुनीलजी पाटील जोडले गेलेत। फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह संपूर्ण कव्हरेज करते आयोजकांचं कौतुक करूया आपण कारण त्यांनी ही दैदिप्यमान क्रिकेटची स्पर्धा अगदी ऑर्गनाइज केली आणि ज्या पद्धतीचं आयोजन राहिले अनेक सारे प्रेक्षक देखील आपल्या सोबत जोडले गेलेत। फॉर्च्यून इव्हेंट घर बसल्या प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत। बऱ्याचशा ठिकाणी पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धा आपण सुनीलजी यावर्षी कव्हर केल्या आला गेला तर ऑगस्ट महिना उजाडला काही दिवसांमध्ये गणपती बाप्पाचा उत्सव देखील येतोय तरी देखील क्रिकेट थांबायचं नाव घेत नाहीये। मला असं वाटतं की फक्त सप्टेंबर महिन्यामध्येच मॅच स्टॉप होते की काय त्याच्यानंतर पुन्हा ऑक्टोबर महिना टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू होईल। यावर्षी बऱ्याच आयोजकांनी स्पर्धा ऑर्गनाइज केल्या आणि चांगल्या स्पर्धा आपण बऱ्याचशा स्पर्धा चांगल्या या राधेच्या क्रीडांगणामध्ये पाहिल्यात आणि आय थिंक कदाचित ही शेवटची स्पर्धा या क्रीडांगणामध्ये 3 ऑगस्ट 2025 या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय। सावित्री स्मृती चषक 2025 पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 मोजले अंकुर पाटील दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज हितेश म्हात्रे। कोपरवली हा संघ आपण पाहताय नामांकित संघ बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाला देखील खेळताना आपण पाहिल्या। हितेश तयार करणसाठी हा बॉल थोडासा खाली राहिला या वर्षीचा हंगाम भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी देखील तेवढंच उपयुक्त राहिला। करण मडवीच्या नेतृत्वाने या संघानं बऱ्याच वेळा चांगल्या पद्धतीने क्रिकेट केल्यात चांगल्या ट्रॉफ्या देखील जिंकल्यात आणि आज देखील त्याच स्वप्नानं आणि त्याच उमेदीने उतरलेत।
शॉर्ट पिच बॉल आणि एवढी शॉर्ट पिच बॉलिंग कराल तर त्याच्यावरती हे प्रहार तुम्हाला पाहायला मिळतील. करण मडवी चिर्लेचा हा खेळाडू ठोकतोय पहिला षटकार. समाधान शेठ माली साहेब आमच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2001 रुपयाचा आर्थिक डोनेशन आम्हाला प्राप्त झालं. आणि इथे हा फटका उडवलाय करण मडवीच्या बॅट मधून उत्तुंग असा सिक्सर. आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊया. पाहुण्यांचा सन्मान आपण करूया. आदरणीय सन्माननीय समाधान शेठ माली साहेब, साईंचे निस्सिम भक्त, चिर्ले ग्रामपंचायतीचे माजी दमदार उपसरपंच आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळाला. आणि करणच्या बॅट मधून आला हा लागोपाठचा तिसरा खणखणी षटकार. 3 बॉल 3 षटकार. मंचावरती सन्मान पाहायला मिळतो. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही समाधान शेठ माली साहेब यांचा यथोचित सन्मान करतोय. मग अशी विपुल जी यांनी उल्लेख केला की चिर्ले चॅलेंजर्स या टीमला घडवण्यामागे महत्वाचा आधार आहे तो म्हणजे समाधान शेठ माली आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला. लागोपाठचा चौथा षटकार आणि रन मशीन ऑफ चिर्ले टेनिस क्रिकेट करण मडवी ठोकतोय लागोपाठचा 4 बॉल 4 षटकार. स्वर्गीय आनंद मडवी आणि स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ चिर्ले चॅलेंजर आयोजित. स्वर्गीय आनंद मडवी, स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ येत्या अगदी 24 डिसेंबर पासून लागोपाठ 5 दिवस चिर्ले चॅलेंजर्स आयोजित नाईट क्रिकेटची स्पर्धा आपल्याला याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. ओ इथे फटका चांगला आणि लागोपाठ 5 बॉल 5 षटकार. बॅटिंग आवडली असेल तर करण मडवीसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. सेट होऊन आलेत आणि षटकारांचाच पाऊस पडला. एकही सिंगल पाहायला मिळाली नाही आतापर्यंत. षटकार टोटल 8 षटकार आणि स्कोर पोहोचला 49. अवघ्या 12 बॉल मध्ये 49 धावा. दमदार स्टार्ट भूमिका स्पोर्ट चिर्ले टीम कडून करण मडवीने ठोकलेत 5 षटकार आणि पहिल्या ओव्हर मध्ये स्टार्ट मिळवून दिली ती चैतन्य पाटीलनं आणि त्याच्या बॅट मधून देखील आतापर्यंत 3 षटकार हे पाहायला मिळालेत. 49 धावा धाव फलकावरती. आयकॉन खेळाडू आकाश पाटील या टीम मध्ये खेळतोय पण तो बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा चरण अंकुर आला. अंकुर पाटील षटक क्रमांक 3. थांबवावं लागेल, विकेट्स घ्यावा लागतील. डॉट बॉल फार गरजेचे आहेत कारण स्कोर बुक आता फार पुढे चाललाय. 49 धावा. इथे फुल टॉस बॉल, फुलर लेनचा व्हाईट बॉल आणि अवघ्या 12 बॉल मध्ये भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमनं 50 धावा काढल्यात. अगदी राधेचं क्रीडांगण, स्वतःचं क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये भूमिका स्पोर्ट चिर्लेची नेहमीच दादागिरी राहते आणि आज देखील ते पाहायला मिळालं. 12 बॉल मध्ये 50 धावा. चैतन्य पाटील चांगली बॅटिंग करतोय. टाकलाय फुल टॉस आणि इथे देखील अवघ्या 13 बॉल मध्ये 9 षटकार भूमिका स्पोर्ट चिर्ले टीम साठी आलेत आणि चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आलाय हा 4था षटकार. काही दिवसा अगोदर आपण जवळजवळ 3 लाखाची स्पर्धा पाहिली MUCC. त्या ओडिसा स्पर्धेमध्ये चैतन्य पाटील देखील खेळताना पाहायला मिळाले आणि असेच फटके त्याच्या बॅट मधून नेहमीच पाहायला मिळत असतात आणि आला हा 5वा षटकार. चला इकडून 5 षटकार तिकडून 5 षटकार, टोटल 10 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेत. सिंगल डबल मुलीच काढत नाहीयेत, फक्त षटकारनं स्कोर पुढे न्यायचा हे मनाशी बाळगलाय. चला आता इथे फटका सिंगल साठी तर जरूर चाललेत. एक धाव कंप्लीट केले का दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. चांगलं रनिंग बिटवीन विकेट देखील आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. या 2 धावेने संघ पोहोचला 64 धावा धाव फलकावरती. 64 रन्स 64 वरती संघ पोहोचत असताना
बऱ्याच वेळेला भूमिका स्फोट चिरले जेव्हा जेव्हा आयकॉनची चॉईस करतो, मागणी करतो, तेव्हा चैतन्य पाटीलला ते जास्तीत जास्त चान्स देतात आणि तशा दर्जाचा खेळाडू फटका फसलाय. या मॅच मधली महत्वाची विकेट कॅच पकडतील का? खेळाडू कोणी नाहीये. लॉंगॉनला प्रचंड चिखल साचल्या. हा खेळच असा आहे, डबक्यातला खेळ, चिखलातला खेळ, पावसातला खेळ, गवतातला खेळ. आणि पाहू शकता तुम्ही गवताचं प्रमाण देखील विपुलजी मोठ्या प्रमाणात वाढलं. कारण बऱ्याचशा स्पर्धा आपण या क्रीडांगणामध्ये पाहिल्या. कधी कधी बॉल त्या गवतामध्येच जातो आणि तो बॉल मिळत नसतो आणि तेव्हा 4 धावा 6 धावा खेळाडू पलत पूर्ण करत असतात. आज गवताचं प्रमाण प्रचंड वाढताना आपण पाहताय. आणि या ओलसर क्रीडांगण मुसळधार पाऊस काही दिवसा अगोदर धो बरसला, पण तो आज तशीच बॅटिंग केली आहे. आज पावसाची हजेरी नाहीये, परंतु फलंदाजांनी षटकारांचा पाऊस पाडला. लॉंगॉनला फटका चालला, एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि चला दुसरी धाव आता मिळेल. ओव्हर थ्रो जज करू शकले नाहीत खेळाडू. मानसिकता बरीच काही सांगत असते खेळाडूंची. या मॅच मध्ये थोडेसे निराश चेहरे कोपरवली टीम कडून देखील पाहायला मिळतात. कारण हवी तशी स्टार्ट त्यांना मिळाली नाही. उरण पूर्व विभागाचा संघ, जेव्हा टेनिस क्रिकेटची चर्चा होती ना सुनीलजी, तेव्हा कोपरवली संघाची काही वेगळीच दहशत पाहायला मिळते. मग बलाढ्य वाकलन संघाला देखील या संघाने पराभूत केलं. असे नामांकित संघ अनेक वेळा संघाने अगदी पराभूत करण्याचे विक्रम देखील केलेत. पण तो आज बऱ्याच दिवसानंतर कोपरवली संघाला आम्ही पाहतोय. पावसाली रब्बर बॉल मध्ये फिरून मारलाय, फाईन लेग सीमा पार. चैतन्य पाटील स्वतःची दादागिरी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक षटकार. भूमिका स्फोट चिरले संघ पोहोचलाय. तब्बल 74 धावा. मॅच मध्ये विक्रमी धावसंख्या पाहायला मिळेल का? क्रिकेट खेळच असा जो पार्टनरशिप वरती निर्भर करतो. मग अशी पार्टनरशिप झाली नव्हती, त्यामुळे चिरले चॅलेंजर्सनं बाजी मारली. विकेट्स तुम्हाला ठेवाव्या लागतात आणि चैतन्य पाटील पोहोचला वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती. आणि करण मडवी खेळतोय अवघ्या 6 बॉल मध्ये तब्बल 30 धावा. आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. चला पंच मॅच कंटिन्यू करा. आपण पाणी पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हर मध्ये चांगली धावसंख्या. आणखीन एक शॉर्ट पिच बॉल. फाईन लेग मध्ये प्रयत्न चांगले केले खेळाडून, परंतु जज करू शकले नाही. हीच चर्चा आम्ही केला की कधी कधी बॉल मिळत नसतो गवतामध्ये गेल्यानंतर. चला वेलेवरती सावध झाले खेळाडू आणि बॉल देखील मिळाला, रन्स मिळते. एक आकाश पाटील जो आयकॉन खेळाडू खेळतो, विंधणेचा खेळाडू आहे, त्यामुळे विंधणेच्या समर्थकांचं देखील लक्ष आज या मॅच कडे असेल. तेवढंच टाकी गावचे समर्थक देखील पाहत असतील या मॅचला, कारण त्यांच्या गावचा खेळाडू खेळतोय चैतन्य पाटील. फटका फसलाय. 50 धावसंख्या पूर्ण राहतील का? आकाश पाटील पोहोचलाय. वेल जज, गुड कॅच, चांगला झेल पकडलाय आणि चैतन्य पाटीलच्या विस्फोटक बॅटिंगला दिलाय पूर्ण विराम. पहिला धक्का लागलाय भूमिका स्पोर्ट चिरले टीमला. चैतन्य पाटील 42 वरती बाद.